छगन भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। तुम्ही जागा लढा, आम्ही जिंकून आणू, भुजबळांच्या कार्यकर्त्यांची मागणी। तर नाशिकची जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणू, भुजबळांचं वक्तव्य। दादा तिथे आम्हाला ती सीट लढायची, त्या संदर्भामध्ये निर्णय ते घेत आहेत। तर आपण लढायचं की आम्ही चाचपणी करतोय 2-3 दिवसापासून। आज सगळ्यांना म्हटलं बोलू आणि विचारा, सगळ्यांचं मत पडलं की लढा आणि आम्ही ती निवडून आणू असं म्हणतायत। तर भुजबळांच्या बातमीमुळे गोडसे नाराज, नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे ठाम, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। नाशिकची जागा तशी ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसैनिकांची इच्छा आहे, आग्रह आहे की शिवसेनेची जागा ही नाशिकची शिवसेनेलाच मिळाली पाहिजे। यवतमाळ, वाशिम, नाशिकच्या जागेवर आजच निर्णय होण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज 2 महत्त्वाच्या बैठका। संजय राठोड आणि भावना गवळीही बैठकीला हजर। उदयनराजे भाजपच्या चिन्हावर लढण्याची शक्यता। साताऱ्यात उदयनराजेंचं जंगी स्वागत रथावर कमळ चिन्हाची सजावट। साताऱ्यातून लोकसभा लढवणार उदयनराजेंकडून स्पष्ट, तर दिल्लीत तात्काळ ठेवलं नाही। दिल्लीवारीवर उदयनराजे यांची प्रतिक्रिया। यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल, तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे। सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे, त्यामुळे विषय नाही। कधीतरी यायचं होतं सातारला, आज मुहूर्त निघाला, आज आलो। आगामी लोकसभेत राष्ट्रवादी सन्मानजनक जागा लढवणार। साताऱ्याच्या जागेसाठी आम्ही सकारात्मक, प्रफुल्ल पटेल यांचं विधान। साताऱ्यातून उदयनराजेंना तुम्ही घड्याळीवर लढवण्यास तयार आहे? साताराची जागा सुद्धा जे काही आमची जे चर्चा चालू आहे त्यामध्ये कुठेही मला अडचण वाटत नाही। थोडी एक दिवस धीर ठेवा। प्रकाश आंबेडकर अकोल्यातून स्वतः लोकसभा निवडणूक लढवणार। पत्रकार परिषदेत आंबेडकरांची घोषणा। अकोल्यात मविया आणि महायुतीचं टेन्शन वाढलं।